महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स। नमस्कार गृहिणींनो, तुम्ही कितीही कामात व्यस्त असलात ना, तरीही किचन मधलं सगळं नेहमी परफेक्ट ठेवायचं असतं। अगदी वेळेवर जेवण तयार, चवदार पदार्थ आणि स्वच्छ स्वयंपाकघर। पण तुम्हाला माहिती आहे का, काही छोट्या छोट्या गोष्टी तुमचं काम खूप सोपं करू शकतात आणि वेळही वाचवू शकतात। आज आपण जाणून घेणार आहोत महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स, ज्या प्रत्येक महिलेला माहीत असायलाच पाहिजेत। या टिप्स तुमचं किचन अधिक स्मार्ट, स्वच्छ आणि आनंदी बनवतील। तर चला सुरुवात करूया या सुंदर आणि उपयोगी टिप्सच्या प्रवासाला। नंबर 1, स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य आधी तयार ठेवा, कारण एकदा गॅस चालू झाला की साहित्य शोधत बसल्याने पदार्थ जळू शकतात आणि वेळ वाया जातो। नंबर 2, किचन नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा, कारण स्वच्छ किचनमुळे स्वयंपाकाची इच्छा वाढते आणि अन्नात सकारात्मक ऊर्जा येते। नंबर 3, फ्रीजमध्ये ठेवायच्या वस्तूंसाठी वेगळे बॉक्स वापरा, त्यामुळे वास मिसळत नाही आणि अन्न जास्त दिवस ताजं राहतं। नंबर 4, कढईत तेल तापल्यावरच मसाले घाला, कारण थंड तेलात मसाले टाकल्याने त्यांचा सुगंध आणि चव कमी होते। नंबर 5, तांदूळ किंवा डाळ शिजवताना थोडं तेल घातल्याने ती चिकटत नाही आणि दाणेदारपणा कायम राहतो। नंबर 6, स्वयंपाक करताना मीठ नेहमी शेवटी तपासून घाला, कारण जास्त झालं तर चव बिघडते आणि दुरुस्त करायला त्रास होतो। नंबर 7, चपातीचं पीठ मळून 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवा, त्यामुळे चपात्या मऊ आणि फुलणाऱ्या होतात। नंबर 8, कढी, सांबार, रस्सा करताना थोडी साखर घातल्याने चव संतुलित राहते आणि तिखट किंवा आंबटपणा कमी होतो। नंबर 9, भाजीमध्ये टोमॅटो आणि मीठ एकत्र घातल्याने ती पटकन शिजते, कारण मीठ पाण्याचं शोषण वाढवतं। नंबर 10, कढईत तळलेले पदार्थ बाहेर काढताना पेपरवर ठेवा, त्यामुळे जास्त तेल निघून जातं आणि पदार्थ हलके लागतात। मित्रांनो, अशाच उपयुक्त टिप्स रोज मिळवायच्या असतील तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नंबर 11, कांदा परतताना थोडं मीठ टाका, त्यामुळे कांदा पटकन सोनेरी होतो आणि वेळ वाचतो। नंबर 12, तूप घरचं बनवा, कारण बाजारातलं तूप अनेकदा कृत्रिम असतं आणि घरचं तूप आरोग्यदायी असतं। नंबर 13, भात शिजवताना काही थेंब लिंबाचा रस घातल्याने दाणे चिकटत नाहीत आणि भात पांढरा शुभ्र दिसतो। नंबर 14, बटाटे लवकर शिजवायचे असतील तर थोडं मीठ घातलेलं पाणी वापरा, त्यामुळे वेळ कमी लागतो। नंबर 15, अंडी उकळताना पाण्यात थोडं मीठ टाका, त्यामुळे सोलताना कवच सहज निघतं। नंबर 16, दुधात थोडी साखर आधीच घालून उकळल्याने ते लवकर फाटत नाही। नंबर 17, कढईत काही जळल्यास तिचा वास घालवण्यासाठी त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर उकळा। नंबर 18, फ्रीजमध्ये कांदा आणि लसूण वेगळं ठेवा, कारण त्यांच्या वासामुळे इतर अन्नाचा स्वाद बदलतो। नंबर 19, भाजी चिरताना चाकू ओला करून घ्या, त्यामुळे भाज्या हाताला चिकटत नाहीत। नंबर 20, अळूच्या पानांची भाजी करताना थोडं चिंच पाणी वापरा, त्यामुळे खाज येत नाही। आणि हो, पुढचे खास उपाय ऐकण्याआधी एक काम करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नंबर 21, थंड भात वापरूनच फ्राईड राईस करा, कारण गरम भात एकमेकांना चिकटतो। नंबर 22, दूध सांडू नये म्हणून उकळताना वर लाकडी चमचा ठेवा, त्यामुळे दूध वर येऊन ओतत नाही। नंबर 23, ताज्या पालेभाज्या धुताना त्यांना थोडा वेळ खारट पाण्यात ठेवा, त्यामुळे जंतू आणि माती दूर होते। नंबर 24, कढईत टोमॅटो शिजवताना झाकण लावा, त्यामुळे रस आत राहतो आणि चव वाढते। नंबर 25, भाज्यांची चव वाढवायची असेल तर शेवटी थोडं तूप टाका, यामुळे सुगंध आणि चव दोन्ही वाढतात। नंबर 26, कढईत तेल गरम झालंय का हे तपासण्यासाठी त्यात एक जिरे टाका, फुटल्यास ते तेल तळण्यास तयार आहे। नंबर 27, भाज्यांवर लिंबाचा रस शेवटी प्या, कारण आधी पिल्यास व्हिटॅमिन सी कमी होतं। नंबर 28, कढईत काही जळल्यास मीठ टाका आणि गरम करा, त्यामुळे वास आणि काळेपणा निघतो। नंबर 29, फ्रीजमध्ये नेहमी उकडलेले पाणी ठेवून द्या, ते स्वयंपाकात वापरल्यास चव सुधारते। नंबर 30, चहात आले आणि वेलची एकत्र टाकल्यास सुगंध दुप्पट होतो। नंबर 31, फ्रीजमध्ये उघड्या डब्यात पदार्थ ठेवू नका, वास मिसळतो आणि अन्न खराब होतं। नंबर 32, कढईत तळणी करताना तेलाचं तापमान मध्यम ठेवा, जास्त गरम तेलामुळे पदार्थ बाहेरून जळतात आणि आतून कच्चे राहतात। नंबर 33, कढी घट्ट करायची असेल तर बेसनाऐवजी थोडं दही वापरा, चवही वाढते आणि हलकीही लागते। नंबर 34, भाजीचा रस कमी झाला असेल तर थोडं दूध घालून घट्ट करा, त्यामुळे चव छान लागते। नंबर 35, मसाले दीर्घकाळ टिकवायचे असतील तर हवाबंद डब्यात ठेवा। नंबर 36, फ्रीजचं दार वारंवार उघडू नका,
त्यामुळे तापमान बदलतं आणि अन्न लवकर खराब होतं. नंबर 37. भांडी धुताना गरम पाण्यात लिंबाचा रस घाला, त्यामुळे तेलकटपणा दूर होतो. नंबर 38. चपाती भाजताना गॅसचा फ्लेम मध्यम ठेवा, त्यामुळे चपात्या फुलतात आणि मऊ राहतात. नंबर 39. कढई गरम करताना थोडं मीठ टाकल्याने पदार्थ चिकटत नाहीत. नंबर 40. लसूण सोलणं अवघड वाटत असल्यास ती थोडी गरम करा, त्यामुळे कवच सहज निघतं. नंबर 41. मसाले भाजून घेतल्याने त्यांच्या सुगंधात आणि चवीत फरक पडतो. नंबर 42. कढईतील उरलेलं तेल लगेच काढा, कारण पुन्हा गरम केल्यास ते हानिकारक ठरतं. नंबर 43. मटार दीर्घकाळ टिकवायचे असतील तर उकळून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 44. भाजी शिजवताना झाकण ठेवल्याने पोषण मूल्य टिकतं आणि वेळही वाचतो. नंबर 45. दुधावर साय लवकर यावी म्हणून थोडं थंड पाणी टाका. नंबर 46. चटणी बनवल्यावर थोडं तेल वरून घातल्यास ती जास्त दिवस टिकते. नंबर 47. कढईत जळालेली भाजी वास काढण्यासाठी तिचं झाकण उघडं ठेवा आणि थोडं दही घाला. नंबर 48. फ्रीजमध्ये हर्ब्स ठेवताना ओल्या कापडात गुंडाळून ठेवा. नंबर 49. भाज्यांमध्ये हळद घातल्याने ती जंतुनाशक होते. नंबर 50. भाजी तिखट झाली असेल तर त्यात थोडं दूध किंवा साखर घाला. नंबर 51. भात जळला असेल तर त्यावर ब्रेडचा तुकडा ठेवा, वास कमी होतो. नंबर 52. कढईतील तूप जळू नये म्हणून त्यात थोडं पाणी टाका आणि मंद गॅस ठेवा. नंबर 53. चहात थोडं गूळ घातल्यास त्याचा स्वाद आणि सुगंध वाढतो. नंबर 54. फ्रीजमध्ये कोरडी भाजी ठेवताना तिचं झाकण घट्ट लावा, त्यामुळे ती कोरडी राहते. नंबर 55. गॅस बंद केल्यानंतर भाजीला झाकण ठेवा, त्यामुळे उष्णतेने ती अधिक शिजते आणि मऊ होते. नंबर 56. मसाल्यांचा वास गेला असेल तर थोडं गरम करून घ्या, सुगंध परत येतो. नंबर 57. कढईत मसाले परतताना थोडं पाणी शिंपडा, त्यामुळे ते जळत नाहीत. नंबर 58. कढी आंबट झाली असेल तर थोडं दूध घाला, चव संतुलित होते. नंबर 59. भाज्यांवर शेवटी कोथिंबीर टाका, कारण ती ताजी राहते आणि सुगंध वाढवते. नंबर 60. कढईत कांदा जळू नये म्हणून थोडं दूध टाका. नंबर 61. फ्रीज साफ करताना बेकिंग सोडा वापरा, वास नष्ट होतो. नंबर 62. भातात तुपाचा 1 चमचा टाकल्यास सुगंध अप्रतिम लागतो. नंबर 63. पापड तळताना तेल गरम झाल्यावर गॅस मंद ठेवा, त्यामुळे तो जळत नाही. नंबर 64. दुधावर आलेली साय फ्रीजमध्ये साठवा आणि तूप बनवा. नंबर 65. भाजी परतताना थोडं गरम पाणी टाका, त्यामुळे ती पटकन शिजते. नंबर 66. ताज्या कोथिंबिरीचं पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवून वापरल्यास आठवडाभर टिकते. नंबर 67. गॅस बंद केल्यानंतर भांडं उघडण्यापूर्वी थोडा वेळ थांबा, त्यामुळे वाफेने चव वाढते. नंबर 68. भाजी तिखट झाली असेल तर त्यात थोडं क्रीम किंवा दही मिसळा. नंबर 69. कढईत पाण्याचा थेंब टाकल्यास तापमान तपासता येतं, फसफसलं तर तयार. नंबर 70. किचनमध्ये नेहमी सकारात्मक वातावरण ठेवा, हसत स्वयंपाक केल्याने अन्नातही प्रेमाचा स्वाद येतो. मित्रांनो, या सगळ्या किचन टिप्स जर तुम्ही रोजच्या आयुष्यात वापरायला लागलात ना, तर तुमचं किचन खरंच एक जादुई जागा बनेल. स्वयंपाक करणं हे फक्त काम नाही, तर प्रेमाने केलेली एक कला आहे. तर या टिप्स नक्की वापरून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणती टिप तुम्हाला सगळ्यात उपयोगी वाटली. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.